श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, जेव्हा देव तुम्हाला दर्शन देतील तेव्हा तुमचे डोळे दिपवणार आहेत। जेव्हा देव तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला येतील तेव्हा तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु होय हे सत्य आहे आणि हे सत्य साक्षात्कारात बदलणार आहे। ज्यांच्या समोर आजचा हा महत्त्वाचा आणि सुंदर व्हिडिओ आला आहे, देव त्यांच्या जीवनात चमत्कार नक्कीच घडवणार आहे। तुम्ही आता खूप नशीबवान ठरणार आहात, कारण तुम्ही देवाच्या जवळ जात आहात। देवांच्या प्रत्येक आज्ञेचे पालन तुम्ही करत आहात। स्वतःला तुम्ही भाग्यवान समजा, कारण तुम्हाला देवाची सेवा, देवाची भक्ती करायला मिळत आहे। तुम्ही देवाच्या दरबारात लवकरच पोहोचणार आहात। तुमची प्रत्येक प्रार्थना आज ऐकली जाणार आहे। तुम्हाला तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देव आज देणार आहे, म्हणून स्वतःला तुम्ही कमी समजू नका। तुम्ही देवाचे लाडके भक्त आहात। सहमत असाल तर लगेच श्री स्वामी समर्थ असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा सुंदर संदेश एका व्यक्तीला शेअर करा। देवाचे आशीर्वाद भरभरून तुम्हाला मिळणार आहे, भाग्यवंत ठराल। देवाचे संकेत तुम्हाला आज प्राप्त होणार आहे, फक्त तुम्ही विश्वास ठेवा। देवाचे देवदूत तुमच्याकडे धावून येत आहेत। देवी शक्ती तुमचे रक्षण करत आहे। कोणतीही वाईट शक्ती तुमच्या आजूबाजूस फिरकणार सुद्धा नाही, म्हणून स्वतःला नशीबवान समजा। तुम्ही देवाच्या खूप जवळ आहात। माणसाला जी गोष्ट हवी असते, माणूस तीच गोष्ट मिळवण्यासाठी धडपडत असतो, परंतु कधी-कधी त्याच्या नशिबी फक्त निराशा येत असते आणि ही निराशा बघून तो खचून जातो, हताश होतो। त्याला आयुष्यात काय करावं, कोणतं पाऊल उचलावं, कोणत्या दिशेने जावं हे काहीच समजत नाही। बुद्धी चालना देत नाही। आयुष्यात कुठलीच गोष्ट माणसाला एवढी सतावत नाही, एवढी गोष्ट आपल्या ध्येय पूर्ण न झाल्यास सतावत असते। मनातील इच्छा पूर्ण न झाल्यास पदरी नेहमी निराशा पडते। म्हणून देव तुमच्याशी संवाद साधण्याचा, तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी स्वतः आले आहेत। कृपया देव तुमच्याशी बोलण्यासाठी आलेले आहेत, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही मध्येच सोडून जाऊ नका। देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका आणि लगेच ह्या व्हिडिओला लाईक करा। बघा, तुमचं नशीब एका सेकंदात देखील बदलू शकतो, परंतु त्यासाठी तुमचं आयुष्यभराचं जे कर्म आहे त्या कर्माचा हिशोब आपल्या देवाकडे असतोच असतो। म्हणून घाबरू नका, तुमचे देखील दिवस जवळ आले आहेत। फक्त तुम्ही केलेले कर्मच चांगलं असायला पाहिजे। अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही दिवस गेलेले नाहीत। देव तुमच्याकडे लक्ष देत आहे, तुमच्याकडे बघत आहे। तुम्ही देवावर विश्वास ठेवून आपलं कर्म चांगलं करा। देवाचा चमत्कार अनुभवण्यासाठी देवाने सांगितलेल्या मार्गावर चला। स्वामी भक्तांनो, एखादी शाळेतील परीक्षा आपण तेव्हाच पास होतो जेव्हा त्या विषयांमध्ये विचारलेले प्रश्न आपल्याला पाठ असतात, माहीत असतात। जर आपल्या त्या विषयाचा अभ्यासच केलेला नसेल, आपण आपल्या शिक्षकांनी सांगितलेले मार्गदर्शन आपण ऐकलं नाही, तर आपण त्या विषयांमध्ये पास होऊच शकत नाही। त्याचप्रमाणे आपल्या जीवनाचा आहे देव। देव आपले मार्गदर्शक आहेत, गुरु आहेत। ते आपल्याला शिकवण देत आहेत। आपल्याला आयुष्याच्या या परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल, विजयी व्हायचं असेल, तर देवाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही आपल्याला ऐकावीच लागेल। आता त्याला दुसरा पर्याय नाही, कारण आपण चुकीच्या मार्गावर जात असलो की देव आपल्याला सावरतील। तेव्हा आपले पाय खोल काळामध्ये गाडले जातील, तेव्हा देव आपल्या मदतीला धावून येतील। जेव्हा जेव्हा निराशा आपल्या पदरी पडेल, कधी कधी मनुष्याला असं जाणवतं की आपल्या आजूबाजूला असणारे अनेक व्यक्ती, अनेक लोक आपल्या वाईटावर टपून आहेत। त्याच वेळेस मनुष्याला खरे आपल्या जीवनातील
साथी कोण आहेत आणि आपले वाईट कोण याची जाणीव होत असते. याची जाणीव होण्याआधीच, तुमच्या बरोबर काही चुकीचं होण्याआधीच देव तुम्हाला सावध करत असतात. आपल्या नशिबाचे दरवाजे उघडत असतात, पण त्यासाठी कोणीही आडवा येऊ शकतं, ते म्हणजे आपलं कर्म. कोणीही तरी आडवा येऊ शकतं. आपल्या जवळली लोकांनी आपला घात केलेला असतो. आपल्या आजूबाजूचे आपल्याला चांगले दिसणारेच कधी कधी आपल्या वाईटावर टिपून असतात. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. कृपया लोकांना ओळखायला शिका, जवळील कोण आणि दूरचं कोण. जर आपल्या पाठीत खंजीर खुपसलं असेल तर त्याचा सर्वात जास्त त्रास आपल्याला होत असतो आणि तो आपल्या जवळचाच असतो. सहमत असाल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन एका व्यक्तीला शेअर करा. भाग्यवंत ठराल. कोणतीही गोष्ट आपल्या आयुष्यात सहजासहजी मिळत नाही. बघा, जीवनात तुम्हाला कुठल्याही वाईट शक्तीचा अनुभव जरी आला तरी तुम्ही त्या वाईट पासून कसं दूर राहायचं, कसं त्यावर विजय मिळवायचा याचा तुम्हाला योग्य सल्ला नक्कीच मिळेल. योग्य मार्ग नक्की दिसेल. म्हणून स्वतःला कमी समजू नका. तुम्हीही शक्तिशाली आहात, कारण देवाची शक्ती तुमच्या सोबत आहे. तुम्ही आता देवाचे लाडके भक्त बनणार आहात. तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी देव स्वतः मदत करणार आहेत. फक्त स्वतःची शक्ती ओळखा. तुम्ही जे करत आहात ते सत्यामध्ये उतरणार आहे. आयुष्याचा कुठलाही टप्पा असला तरी त्या टप्प्यामध्ये तुम्ही स्वतःला विश्वास, प्रेम आणि स्वतःमधील आत्मविश्वास कमी पडणार नाही याची काळजी घ्या. ही पूर्ण दुनिया प्रेमाने जिंकता येईल, म्हणून प्रेमळ वागा. मनातील राग काढून टाका. सर्वांना आपलं माना. कोणावरही पडताळणी न करता लगेच विश्वास ठेवू नका, पण कोणाला दूर सुद्धा लोटू नका. सर्व काही शक्य आहे, फक्त ज्ञानाची गरज आहे. ज्ञान आणि आशीर्वाद असेल तर तुला सर्व काही मिळणार आहे बाळा. म्हणून विश्वास ठेव आणि ज्ञान मिळव. दुनिया तुझ्या पायाशी लोळण घेईल. आजचा हा देवाने पाठवलेला संदेश जर तुला आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक कर आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे टाईप देखील कर. काळजी करू नको. स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे, कारण परमेश्वराने तुमची प्रार्थना ऐकली आहे. श्री स्वामी समर्थ.